आज आपण पाहणार आहोत OHP शीटवर रांगोळी कशी काढायची आणि ती तुम्ही अशी चौरंगास भोवती कशी सजवायची। त्याला म्हणतात रेडीमेड पॅच रांगोळी। त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे एक प्रिंट आउट रांगोळीची, एक OHP शीट दाखवल्याप्रमाणे आणि एक व्हाईट पेंट मार्कर। तुम्ही पॉस्का पेंट मार्कर यूज केला तरीही चालेल। तर प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट आउटवर OHP शीट अरेंज करून त्यावर अशा प्रकारे मार्करने रांगोळी बॉर्डर करून घ्यायची आहे। ही अशी तुम्हाला अशा प्रकारे कोणती हवी ती डिझाईनची रांगोळी तुम्ही काढू शकता। तुम्हाला रांगोळी येत नसेल तरीही तुम्ही अशी रेडीमेड रांगोळी पॅच तयार करू शकता। तर अशा प्रकारे हे आपला पूर्ण ट्रेसिंग झालेला आहे। तर आता नेक्स्ट स्टेप काय करायची, तर प्रिंट आउटवरून ही OHP शीट अशी काढायची। काढून झालं की तुम्ही बघत असाल ही अशी 3 रांगोळी आपल्या रेडी झालेल्या आहेत। त्या आता आपल्याला कटआउट करायच्या आहेत। या सगळ्या कटआउट करण्यामागचं कारण म्हणजे तुम्ही ह्या रांगोळ्या बघताय त्याप्रमाणे कुठेही देवघरासमोर, उंबरठ्यावरती किंवा समईभोवती, चौरंगाभोवती तुम्ही अरेंज करू शकता। आता आपण या रांगोळ्या देवघरासमोर कशा अरेंज करू शकतो ते मी दाखवते आहे। हे आहे माझं देवघर आणि त्यासमोर मी अशा प्रकारे ही अरेंज करू शकते। कधी आपल्याला वेळ नाही मिळाला तर ह्या अशा रेडी पॅच रांगोळ्या तुम्ही तयार बनवून ठेवू शकता आणि देवघरासमोर तुम्ही ठेवू शकता। बघा किती सुंदर दिसतात ह्या रांगोळ्या। या रांगोळ्यांमध्ये ही आहे फक्त सफेद रंगाची रांगोळी, पण त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये कलरही भरू शकता। मी नवीन एक व्हिडिओ आणणार आहे ज्याच्यामध्ये कलर फिल केलेले असतील। ही बघा, ही अशा प्रकारे अशी दिसत आहे देवघरासमोरची रांगोळी। आता सेम रांगोळी आपण उंबरठ्यावर कशी अरेंज करायची हे दाखवत आहे। त्यामुळे ही रांगोळी तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता। देवघरासमोर, उंबरठ्यासमोर, चौरंगासमोर। हा आहे चौरंग, याच्यासमोर कशी अरेंज करायची हे पहा आता। हा एक पॅच मी इथे ठेवला, नेक्स्ट पॅच राईट साईडला आणि थर्ड पॅच लेफ्ट साईडला। अशा तुम्ही रांगोळ्या काढू शकता। अशा प्रकारे ही सुंदर रांगोळी तयार झाली आहे। तुम्हीही नक्की असा प्रयत्न करा रांगोळी काढण्यासाठी आणि फोटोज माझ्याबरोबर शेअर करा। नेक्स्ट रांगोळी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट्समध्ये लिहून सांगा।
धन्यवाद.